नमस्कार, मी मिनल माळी मडवी. न्यूज मराठी 24/7 च्या बातमी महाराष्ट्राची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या बातम्या. मालेगाव इथं व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीनं वृत्तपत्र उद्योगाला आर्थिक बळकटी देण्यासाठी महत्त्वपूर्ण मागण्या पुढे मांडण्यात आल्यात. वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर जाहिरात दरात 150% वाढ करण्याची मागणी करत मुख्यमंत्र्यांकडे तहसील कार्यालयामार्फत निवेदन सादर करण्यात आलं. या निवेदनात कागद, प्रिंटिंग, वीज आणि मनुष्यबळ खर्चात मोठी वाढ झाल्यामुळे लघु आणि मध्यम वृत्तपत्रांवर आर्थिक ताण वाढल्याचं नमूद करण्यात आलंय. तसंच जाहिरात देयकं वेळेत मिळावीत, सर्व वृत्तपत्रांना समान संधी मिळावी आणि ई-टेंडर जाहिराती पूर्णपणे प्रसिद्ध कराव्यात अशा मागण्या देखील करण्यात आल्यात. यासोबतच पत्रकारांच्या सुरक्षेचा मुद्दाही ठळकपणे मांडण्यात आलाय. पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली. या उपक्रमामुळे वृत्तपत्र उद्योगाला दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली. पत्रकारांच्या हक्कांसाठी एकत्रित आवाज बुलंद झाल्याचं दिसून येते. पेण तालुक्यातील पानेड ते फणसवाडी रस्त्याच्या दुरवस्थेबाबत सत्यशोधक सर्वोदय संघटनेच्या वतीनं छेडण्यात आलेलं सुरक्षित रस्ता हक्क सत्याग्रह आंदोलन आता तुर्तास स्थगित करण्यात आले. प्रधानमंत्री मुख्यमंत्री सडक योजनेच्या अलिबाग कार्यालयाचे उपअभियंता RK चव्हाण यांनी लेखी आश्वासन दिले की येत्या 2 दिवसात रस्त्याचं काम पुन्हा सुरू होईल. पानेड फणसवाडी हा सुमारे 9.5 किलोमीटर लांबीचा सिमेंट कॉन्क्रीट रस्ता आहे. या कामासाठी 13 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. रस्त्याच्या अपूर्ण कॉन्क्रीटीकरण, संरक्षण भिंत, मोऱ्या आणि पुलांच्या कामांमुळे नागरिकांना खड्ड्यांमुळे त्रास सहन करावा लागत होता. प्रशासनाकडून तात्काळ काम पुन्हा सुरू होईल असं आश्वासन मिळाल्यामुळे नागरिकांनी आंदोलन तुर्तास मागे घेतलंय. संयुक्त आणि गावकरी संयुक्तपणे मोजणी करून फॉरेस्टची जागा मार्क करायची आहे. फॉरेस्टची जागा सोडून पुढील काम आम्ही उद्यापासून चालू करतो. कुठलं ते पण आणि भोगेश्वर ते पण उद्यापासून काम चालू करतो. काम पूर्ण किती दिवसात होईल ते पण सांगा. उद्या कारण 2 वर्ष न. पेण शहरात श्री भगवान महावीर स्वामी जयंती निमित्त श्री आदेश्वर भक्ती मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील जैन समाज मंदिर सभागृहात पार पडलेल्या या शिबिरात जवळपास 50 जणांनी रक्तदान करून मानव सेवेचा अद्भुत अनुभव सादर केला. रोटरी ब्लड सेंटर पनवेलच्या टीमनं रक्त संकलनाचं काम प्रभावी पद्धतीनं पार पाडलं. या शिबिरामुळे शहरात सेवा आणि सामाजिक बांधिलकीची संस्कृती अधिक दृढ झाली. उमरखेड तालुक्यातील मुळावा इथं 1 एप्रिल 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचा पहिला टप्पा आयोजित करण्यात आला. तहसील कार्यालय उमरखेड इथं पार पडलेल्या या शिबिराचे अध्यक्ष तातू देशमुख होते, तर प्रमुख पाहुणे शंकर तालंकर आणि सतीश नाईक उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी दवणे, कृषी अधिकारी आणि पंचायत समितीचे सर्व कर्मचारी तसंच आशा सेविका यांसह विविध योजनांचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते. सखाराम मुळे यांनी यावेळी सांगितलं की हे शिबिर तालुक्यातील 5वं असून इथं 2 ते 3 हजार लोकांच्या समस्या मार्गी लावण्यात आल्या. शिबिरानंतरही शासन सर्व नागरिकांना सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहे. या अभियानाअंतर्गत अनेक लोकांना वैयक्तिक लाभाचे प्रमाणपत्र देण्यात आले, ज्यामुळे नागरिकांमध्ये समाधान आणि उत्साह निर्माण झाला. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संतोष आडे यांनी. वाशिम जिल्ह्यातील रिसोड, मालेगाव, मंगळूरपीर तालुक्यात मेघगर्जनेसह विजेचा कडकडाट होऊन सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली. अचानक झालेल्या पावसामुळे आंबा मोहर आंबे गळाले असून हळद पीक, कांदा पीक याचं मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्यांची धावपळ झाली. साकोली तालुक्यातील बॉम्पेवाडा टर्मिंग जवळ आमगाव बुरुज येथील छाया सुधाकर मुगमोळे यांच्यावर पट्टेदार वाघानं हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केलंय. हल्ल्यातील दोन्ही जखमी महिला नागपूरच्या JJ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्यात. फेब्रुवारी-मार्च महिन्यात या वाघानं आधीच 3 जणांवर हल्ला केला होता. 19 मार्च रोजी वसंत मेश्राम यांची हत्या आणि 28 मार्च रोजी माया सोनवणे यांना गंभीर जखमी केलं होतं. या तिहेरी घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी आता जोर धरू लागली. वन विभागाकडे नरभक्षी वाघाला पकडण्याचं आव्हान असून नागरिकांनी सुरक्षिततेसाठी त्वरित कारवाईची अपेक्षा केली आहे.
खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी इथं मतदार यादी विशेष सखोल पुनर्निरीक्षण मोहीम 2026 अंतर्गत भव्य रॅली आणि विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत 1 एप्रिल रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत पार पडलेल्या शिबिरात नागरिकांनी मतदान ओळखपत्रासह उपस्थित राहून नाव तपासण्याचं आवाहन करण्यात आलं। सकाळी 9 वाजता विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली। शिबिरात जुन्या आणि नव्या मतदार याद्यांची पडताळणी, नवीन मतदारांची नोंदणी, नावातील दुरुस्ती तसंच नाव वगळण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं। विशेषतः महिला मतदारांनी पालकांच्या नोंदीच्या आधारे नाव समाविष्ट करून घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, चला मतदार यादीत नाव तपासा अशा घोषणांनी जनजागृती केली। बीड जिल्ह्यात नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा प्रशासनाला तिरडी भेट या अनोख्या आंदोलनाला सुरुवात झाली। उपोषणकर्त्यांना निवारा, पिण्याचं पाणी आणि स्वच्छतागृह यांसारख्या सुविधांचा अभाव असतानाही त्यांनी ठामपणे आपली मागणी मांडली। आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसंच पालकमंत्री यांना निवेदन देत 2 दिवसात तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली। नगर रोड परिसरातील झाडांच्या तोड आणि राष्ट्रीय महामार्ग कामांमुळे वाढलेली नागरिकांची गैरसोय लवकर सोडवण्याचं आश्वासन प्रशासनाकडून अपेक्षित आहे। स्थानिक पोलीस असेल, कृषी विभाग असेल, ग्राम असेल, विविध मागण्यांसाठी स्थानिक प्रशासन दाद देत नाही म्हणून नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला येतात न्याय मागण्यासाठी। मात्र जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोक 8-8 दिवस 15-15 दिवस त्या ठिकाणी उपोषण करतात, प्रशासन लक्ष देत नाही। 3.5 वर्षापूर्वी याच ठिकाणी आप्पासाहेब पवार नावाच्या पारध्याचा उपोषण करताना मृत्यू झालेला आहे। 3.5 वर्षापूर्वी रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली जिल्हा प्रशासनानं मोठमोठी झाडं तोडली जी आंदोलनकर्त्यांची सावली होती। मात्र गेल्या 4 वर्षापासून आम्ही वारंवार जिल्हा प्रशासनाला म्हणतो की या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी निवारा शेड बांधण्यात यावं, पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतागृहाची सोय करण्यात यावी। मात्र प्रशासन ऐकत नाही। प्रशासनाला आम्ही ते सांगितलं जर प्रशासन करत नसेल तर आम्ही लोकवर्गणीतून बांधतो, प्रशासनाला मंजुरी द्यावी। मात्र प्रशासन मंजुरी देत नाही। सध्या खूप उन्हाळा आहे आणि अशा आमरण उपोषणामध्ये एखाद्या माणसाचा मृत्यू होऊ शकतो आणि त्यामुळं जिल्हा प्रशासन या ठिकाणी बीड जिल्ह्यात मृतप्राय झालेला आहे। जिल्हा प्रशासनाला त्याची लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यासमोर तिरडी आंदोलन केलं आणि तिरडी आंदोलन जे आहे ते जिल्हा प्रशासनाला भेट देणार आहोत। कमीत कमी या निमित्तानं तरी जिल्हा प्रशासन आंदोलनकर्त्यांची बाजू ऐकून घेईन, त्यांच्या वेदना व्यथा समजून घेईल आणि आंदोलनकर्त्यांसाठी निवारा, स्वच्छ पिण्याचं पाणी आणि त्याचबरोबर स्वच्छता आदींची मूलभूत सुविधा सोय करेल असं आम्हाला वाटतं। आज जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर तिरडी भेट आंदोलन केलेलं आहे। आमचे बंधू डॉक्टर गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कार्यकर्त्यांनी गेल्या 4 ते 5 वर्षापासून वेळोवेळी प्रशासनाला पत्रव्यवहार केला, परंतु त्याचा कुठलाही त्यांनी गांभीर्याने विषय घेतलेला नाही। आणि या ठिकाणी झाडे भरपूर होते, ते झाडेही तोडण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी जे आंदोलनकर्ते आहेत त्यांना 7 ते 8 दिवस असल्या कडक उन्हाळ्यामध्ये आंदोलन करण्याची वेळ येते। प्रशासनाला लाज वाटत नाही। या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था नाही, त्यांना पाणी पिण्याची सुद्धा व्यवस्था नाही आणि आंदोलन करते यावेळेस त्यांच्या जर जीवाला काही धोका जर झाला तर याला जबाबदार कोण? यामुळे आज आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रशासनाला ज्यावेळेस एखादा व्यक्ती जर गेला आंदोलन करता तर त्याला प्रशासनाला त्याचा खर्च सुद्धा नको म्हणून आम्ही सर्वांनी मिळून तिरडी भेट प्रशासनाला दिलेली आहे आणि प्रशासनाने जे लवकरात लवकर दखल घेऊन आम्हाला या ठिकाणी एक शेड उपलब्ध करून द्यावा आंदोलन करण्यासाठी आणि पाण्याची व्यवस्था आणि शौचालयाची व्यवस्था करून द्यावा अशी आम्ही प्रशासनाला विनंती करतो या माध्यमातून। यवतमाळ महोत्सवाच्या 5 दिवसीय कार्यक्रमात कृषी आणि पशु प्रदर्शनी, महिला आर्थिक विकास स्टॉल्स आणि उमेद खाद्य जत्रा आयोजित करण्यात आली होती। मात्र मर्यादित नागरिक उपस्थिती, मूलभूत सुविधांचा अभाव आणि नियोजनातील त्रुटींमुळे महोत्सव यशस्वी होण्याबाबत प्रश्न निर्माण झालेत। विशेष म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये प्रामुख्याने शासकीय अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांची उपस्थिती दिसून आली। मात्र शेतकरी आणि नागरिकांपर्यंत योग्य जनजागृती न झाल्यानं ते कार्यक्रमस्थळी आले नाहीत। पशु प्रदर्शनीतील चारा, पाणी आणि सुरक्षिततेची व्यवस्था न झाल्यानं उपस्थितांमध्ये नाराजी व्यक्त झाली। नागरिकांचा आरोप आहे की महोत्सवासाठी वापरल्या गेलेल्या शासकीय आणि जनतेच्या पैशांचा योग्य वापर झाला नाही, त्यामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय झाल्याची चर्चा आहे। संबंधित अधिकाऱ्यांवर सखोल चौकशी आणि जबाबदार कारवाईची मागणी जोर धरते। शेवटचा दिवस या कृषी महोत्सवाचा आहे। खऱ्या अर्थाने हा महोत्सव
कृषी अधिकाऱ्यांच्या व कृषी विभागाचं आर्थिक उकळ पांढरं करून घेण्यासाठी आहे की व्यापाऱ्यांसाठी आहे की शहरी भागातल्या नागरिकांसाठी, असा यक्ष प्रश्न माझ्यासारख्या शेतकऱ्यांना पडणं इथं स्वाभाविक आहे. ज्या व्यक्तीच्या पदस्पर्शाने ही महाराष्ट्राची मातृभूमी पुनीत झाली, अशा हरित क्रांतीचे प्रणेते व शेतकऱ्यांचे आराध्य दैवत वसंतराव नाईक साहेब, ज्यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांच्या मरण यातना, ज्या व्यथावेदना होत्या त्या जाणून घेतल्या. पण दुर्दैवाने आज कृषी विभागाचा व शेतकऱ्याच्या बांधाचा दुरान्नवे संबंध आलेला नाही. हा शेतकऱ्याच्या नावावर चाललेला उत्सव हे शेतकऱ्याच्या हिताचा की अधिकाऱ्याच्या हिताचा, असा प्रश्न आमच्यासारख्या शेतकऱ्यांना पडल्याशिवाय राहणार नाही. इथं आल्यानंतर लाखो रुपयाचा चुराडा या कृषी महोत्सवामध्ये शेतकऱ्याच्या नावावर चाललेला आहे. मी आपल्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की असे महोत्सव घेण्यापेक्षा या जिल्ह्यामध्ये माती परीक्षणासाठी हा जिल्हा खूपच माघारलेला आहे. शेतकऱ्यांच्यामध्ये माती परीक्षणाच्या संदर्भाने जनजागृती निर्माण करून त्यांच्या उत्पादनावर येणारा खर्च कसा कमी करता येईल यासाठी परिसंवाद मंडळनिहाय, तालुकानिहाय हे ठेवायला पाहिजे. अशा कृषी महोत्सवांनी शेतकऱ्याच्या हिताचं काहीच साध्य होणार नाही, त्यांच्या पदरात काहीच पडणार नाही. माझं नाव केळापूर घाटंजी मतदारसंघाचे आमदार राजू तोडसाम यांनी मुख्यमंत्री पाणंद रस्ते योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष प्रयत्न सुरू केलेत. त्यांनी प्रत्येक मतदारसंघात पाणंद रस्त्याची कामं क्लस्टर पद्धतीने राबवण्याची मागणी केली आहे, ज्यामुळे स्थानिक बेरोजगार युवक, छोटे ठेकेदार आणि पदवीधरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. आमदारांच्या मते या पद्धतीमुळे रस्त्याची गुणवत्ता सुधारेल आणि ग्रामीण भागातील आर्थिक विकासाला चालना मिळेल, तसंच मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधला जाईल. प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यासही आमदारांनी आग्रह धरलाय. यवतमाळ जिल्हा हा विस्ताराने मोठा आहे. या ठिकाणी कुठल्याच प्रकारचे मोठे उद्योगधंदे नाही आणि मेन क्रॉप आपला जो मेन पीक जे आहे कापूस, सोयाबीन, तूर म्हणजे शेतीवर आधारित असलेला हा जिल्हा आणि मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी असल्यामुळे इथल्या बेरोजगारांच्या हाताला काम जर द्यायचं असेल तर काही प्रमाणात का होईना बेरोजगारांच्या हाताला काम द्यायचं असेल तर शासन आणि प्रशासन मिळून स्थानिक पातळीवर म्हणजे गाव पातळीवर किंवा तालुका पातळीवर त्या ठिकाणचे छोटे मोठे जे ठेकेदार असतात किंवा काही एजन्सी असते तिथे एजन्सी पात्रताधारक आहे, नव्यानं काही लोकांनी लायसन काढलेलं आहे आणि नवीन युवकाच्या तो जो युवक असतो नवीन युवक त्याला काहीतरी करून दाखवण्याची संधी असते किंवा त्याचा तो उत्साह असतो आणि म्हणून मोठ्या लोकांनी मोठं काम करायला पाहिजे. त्याच्यापेक्षा लहान काम एजन्सीने करायला पाहिजे आणि मग या कामाचं विस्तारीकरण जर झालं तर काम पण चांगल्या प्रकारे होते आणि स्थानिकांना प्राधान्य पण भेटते. आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने अतिशय चांगला निर्णय घेतला. जो मुख्यमंत्री पांदन सेत रस्ता जो आहे या रस्त्याच्या माध्यमातून क्लस्टर करण्यात येईल भविष्याच्या काळामध्ये. या क्लस्टरमध्ये एक जिल्ह्याचं क्लस्टर वेगळं राहील आणि विधानसभाने या क्लस्टर जर राहिलं तर त्या ठिकाणच्या विधानसभेच्या स्थानिक जे काही उमेदवार आहेत स्थानिक जे काही बेरोजगार युवक आहेत, जे काही बी झालेलं आहे, काही डिप्लोमाधारक आहे, या लोकांनासुद्धा काम करण्याचा एक नवा अनुभव येतो आणि शेतकऱ्याचा पोरगा असल्यामुळे त्याला त्या ठिकाणची नाड जोडलेली असते आणि म्हणून तो चांगल्या प्रकारचं काम करण्याचा एक उत्साहवर्धक त्याचं काम राहील त्यावेळेस आणि एक चांगली संधी जर त्याला मिळाली तो चांगलं काम करू शकते. आणि आम्ही ग्रामीण भागातून असल्यामुळे आमची अशी इच्छा असते की अनेक कार्यकर्ते आमच्यासाठी काम करतात. इलेक्शनच्या कामामध्ये आम्हाला अनेक लोक मदत करतात. कधीतरी प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळेस ज्या कार्यकर्त्यांच्या भरोश्यावर आम्ही या ठिकाणी म्हणत असतो त्या कार्यकर्त्यांचाही आम्हाला माहीत आहे की या ठिकाणी विचार करावा लागते आणि म्हणून मला असं वाटते की आज पांदन रस्त्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातला युवा तरुण उद्योजक तयार व्हावा, नवीन ठेकेदार तयार व्हावं आणि नवीन संधी मिळून एक नवीन आपल्या म्हणजे काय म्हणते आपल्या जिल्ह्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं छोटे छोटे क्लस्टर होऊन त्या लोकांना काम मिळावं ही माझी वैयक्तिक मानसिकता आहे आणि माझी इच्छा पण आहे. त्या दृष्टिकोनात आम्ही प्रयत्नसुद्धा करणार आणि म्हणून त्या दिवशी माननीय पालकमंत्री महोदय, माननीय आपले अशोकजी उईके साहेब, आमचे आदिवासी विकास मंत्री साहेब आणि बाकी सगळे आम्ही आमदार लोक सगळंच होतो त्या ठिकाणी आणि आम्ही निर्णय घेतला की त्या विधानसभेच्या लेवलवर क्लस्टर तयार करायचं आणि त्या क्लस्टरच्या माध्यमातून त्या विधानसभेचेच लोक
त्या विधानसभेमध्ये काम करतील अशा प्रकारची रचना आम्ही त्या ठिकाणी केली आहे आणि भविष्याच्या काळात त्या माध्यमातून चांगलंसुद्धा काम होईल आणि त्या स्थानिकांना कामसुद्धा मिळेल. खेड आणि आंबेगाव तालुक्यांना जोडणाऱ्या वाफगाव पारगाव रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामावर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय. कामाच्या निकृष्ट दर्जामुळे रस्त्यावर थर पटकन निघत असल्याचं दिसून येते. ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच खेड तालुक्याचे प्रमुख लोकप्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले. आमदार बाबाजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून काम निकृष्ट असल्याचं निदर्शनास आणलं. ग्रामस्थांनी ठरवले की कामाची गुणवत्ता सुधारली नाही तोपर्यंत डांबरीकरण सुरू होणार नाही. अधिकाऱ्यांनी काम नियमानुसार दर्जेदार पद्धतीनं करणार असल्याचं आश्वासन दिलं. त्यानंतरच आंदोलन मागे घेतलं गेलं. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सुदामराव कराळे पाटील यांनी. न्यूज मराठी 24/7 मध्ये मी सुदाम कराळे पाटील आपलं या ठिकाणी स्वागत करतो. खऱ्या अर्थानं आंबेगाव आणि खेड या दोन्ही तालुक्याला जोडणारा हा जो महत्त्वाचा रस्ता आहे तो म्हणजे वापगावरून जाणारा पारगाव पेठ आणि या बाजूला आपण पाहतोय की जुळके बुद्रुक असा हा रस्ता आहे आणि या रस्त्याला अनेक वर्षाचा हा प्रश्न प्रलंबित आहे. बऱ्याच वेळा असं सांगितलं जायचं की आंबेगावमध्ये मोडला जातो तर काही PWDचे अधिकारी सांगायचे की हा खेड तालुक्याला जोडला जातो. यातनं बऱ्याच वर्षाचा हा रस्ता राहिलेला तो आता कुठेतरी मार्गस्थ होतोय. परंतु या ठिकाणी हा जो रस्ता आहे तो कशा पद्धतीचा आहे हे आपण पाहणार आहोत. खरं तर आपण पाहतोय की हे डांबरीकरण चालू आहे. आपण इथे पाहतोय ही सगळी माती आहे आणि या मातीवर खडी टाकून त्यावर डांबर पिसरलं जाते आणि हे डांबर पिसरल्यानंतर मजबूतीकरण त्याचं संपतंय. बऱ्याचशा गाड्यांचे ॲक्सिडेंट झालेले आहेत. गेले 4-5 दिवसापासून ह्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. आपण ग्रामस्थांकडे जाऊया, कशा पद्धतीनं या ठिकाणी त्यांच्या तक्रारी त्यांच्याकडे जाऊया. मला सांगा की हा रस्ता या ठिकाणी चालू आहे, ग्रामस्थ म्हणून तुमचं लक्ष या ठिकाणी असताना काय तुम्हाला या रस्त्याचं जाणवते? गेल्या 20 वर्षापासून हा रस्ता तसा झालेला नाही आहे कधीच. आणि आता एवढ्या पैसे टाकून जर सरकार हा रस्ता बनवते तर त्या ठेकेदारानं किंवा त्या अधिकाऱ्यानं इथं येऊन प्रॉपर लक्ष देऊन तो रस्ता व्यवस्थितरित्या करून घेणं गरजेचं आहे. वापगाव भागातील म्हणजे पूर्व पट्ट्यातील सगळ्या शेतकऱ्यांना मंतरचे बाजारपेठ गरजेची आहे, खेडची बाजारपेठ गरजेची आहे. पण जाणारे रोड सगळे असे खड्डेयुक्त असल्यामुळे लोकांना लक्षात घेता या सगळं यंत्रणेने हे रस्ते व्यवस्थित करणं गरजेचं आहे. आणि आम्ही वारंवार तक्रारी करूनही हे लोक इथं येऊन व्यवस्थित लक्ष देत नाही. आता तुमची भावना काय आहे? तुम्ही हे काम बंद पाडले असं समजते? आता हे जर रस्ते चांगल्या प्रमाणात करून जर चांगल्या व्यवस्थित क्वालिटीमध्ये करून जर नाही दिले तर आम्ही वापगाव ग्रामस्थांच्या वतीनं हा रोड करून देणार नाही. खरं तर आपण ऐकलंय ग्रामस्थांच्या वतीनं हा रोड करून देणार नाही. शेजारच्याच गावचे जळके गावचे सरपंच आहेत, त्यांच्याकडे जाऊया. तुमचा रस्ता किंवा तुमचं गाव याच रस्त्याने जातं, काय तुमच्या भावना किंवा काय तुमची तक्रार आहे? गेले 10 वर्ष झाले ह्या चढ्याला कदम हा कायमचा प्रश्न हा निर्माण झालेला आहे. खाली भरपूर ढाळ आहे, वर चढायला असं मोठ्या गाड्या जात नाही, त्यामुळे जळकी मार्गे जातात. मोठ्या गाड्या जळकी मार्गे गेल्यामुळे आणखी जळकी रस्त्याला पूर्णतः खड्डे पडलेले आहेत. 9 वर्षे प्रशासनाला मागणी करूनही त्या ठिकाणी खड्डे बुजवले जात नाही. याकडे आमच्या ग्रामस्थांचा तीव्र आक्रोश निर्माण होते. आणि काल रात्री 2 दिवस झाले या रस्त्याचं काम चालू होतं. रात्री 10च्या पुढे या रस्त्यावरती खोदकाम काही केलं नाही आणि मातीवर डांबर पिचकारलं गेलं. त्यामुळे लगेच डायरेक्ट रस्ता हा निकृष्ट दर्जाचा झालेला आहे. त्यामुळे काम हे योग्य रीतीने झालं पाहिजे तरच आम्ही काम करून देणार, नाही तर काम करून देणार नाही. त्या तत्वाशी आम्ही ठाम आहे. खरं तर आपण ग्रामस्थांच्या तक्रारी ऐकून घेतलेल्या आहेत. खरं तर या भागामध्ये प्रतिनिधित्व करणारे जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य सभापती आहेत, त्यांच्याकडे जाऊया. साधारणतः पंचायत समितीचे सदस्य या भागाचे आहेत, सन्माननीय माऊली ढेरंगे, त्यांच्याकडे जाऊया. मला सांगा, तुम्ही हे रस्त्याचं काम चालू असताना अधिकाऱ्यांशी संपर्क करून काही चर्चा वगैरे झाली का? अधिकाऱ्यांची चर्चा झालेली आहे. आज वापगावकरांच्या सर्व ग्रामस्थांनी आम्हाला सांगितले आणि सर्वांनी इथे येऊन प्रत्यक्षात पाहणी केली. पुन्हा एकदा त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगून सुद्धा त्यांनी लक्ष दिलं नाही. त्यामुळं आपल्या तालुक्याचे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती असतील, आपल्या वापगाव व रेटोडी गणाच्या जिल्हा परिषद सदस्य असतील, आपल्या खेड तालुक्याचे सभापती विद्याताई मोहिते असतील, हे सर्वांनी आम्ही चर्चा करून या ठिकाणी येण्याचं ठरवलं. कारण गावकऱ्यांनी हा रस्ता ॲक्च्युली बंद पाडलेला आहे. रस्ता बंद राहणं हे योग्य नाही. तो विचार आम्ही सर्वांनी केला आणि आमदारांची सुद्धा आम्ही चर्चा केल्यानंतर आमदार सुद्धा या ठिकाणी येणार होते. परंतु आमदारांना काही अर्जंट काम आल्यामुळे ते पुण्याला गेल्यामुळे त्यांनी सांगितलं की तुम्ही जाऊन या, रस्त्याची पाहणी परत एकदा करून या, कॉन्ट्रॅक्टरला सांगून तो रस्ता कसा चांगला होईल ते करून गाववाल्यांची आणि कॉन्ट्रॅक्टरची संगनमत एकत्र करून दोघांना हा रस्ता चांगल्याच पद्धतीने कसा करता येईल ते करून घ्या असं सर्वांचं म्हणणं आहे.
खरं तर आपण यांचं म्हणणं ऐकलं. आता आपण तालुक्याच्या सभापती आहेत, त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या या गटाच्या जिल्हा परिषद सदस्य देखील आहेत. एकाच वेळी सगळ्यांचे तर त्यांच्याकडे आपण चर्चा करूया. आणि या ठिकाणी सभापती महोदय आहेत. ताई, मला सांगा की आपल्या तालुक्यामध्ये ही रस्त्याची कामं चालू आहेत, निकृष्ट दर्जाची होते, ग्रामस्थांची तक्रार येते, तर तुम्ही याकडे कसे पाहता? तुम्ही उद्याच्या काळात त्याच्यावर उपाययोजना काय करणार? नक्कीच स्थानिक ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार या ठिकाणी आम्ही सर्वजण या रस्त्याची पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत. तर आंबेगाव तालुक्याच्या साईडला रस्ता चांगल्या प्रकारे झालेला दिसतोय आणि या ठिकाणी आपल्या खेड तालुक्याचे आमदार आदरणीय बाबाशेठ काळे यांच्या सांगण्यानुसार आम्ही या ठिकाणी बीजभाऊ असतील, दीप्तीताई असतील, त्याचप्रमाणे आमचे पंचायत समितीचे सदस्य ढेरंगे दादा असतील यांच्या आम्ही सर्व टीम या ठिकाणी आलेलो आहोत आणि या रस्त्याची पाहणी करून अधिकाऱ्यांना चांगल्या प्रकारचं काम करण्यासाठी सूचना देणार आहोत. खरं तर या ठिकाणी आदरणीय दीप्तीताई भोगाडे जिल्हा परिषदेच्या या गटाच्या जिल्हा परिषद सदस्य आहेत, त्यांच्याकडे जाऊया. खरं तर या डांबरीकरण किंवा ह्या कॉन्ट्रॅक्ट संदर्भात तुम्हाला जवळून माहिती आहे, कशा पद्धतीचं हे काम चालू आहे, याच्यामध्ये काय तुम्हाला त्रुटी किंवा उणीवा जाणवतात? खरं तर हा पारगाव ते वापगाव असं PWD अंतर्गत 6 ते 6.5 किलोमीटरचा रस्ता आहे, ज्याचं गेले अनेक दिवस झालं काम सुरू आहे. आणि हे जे आपण आता काम पाहतो हे अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे. जर स्थानिक रावसाहेब पाहिलं तर लोंढे रावसाहेबांसोबत आपण सगळेजण आता बोललो आहे. मी काल स्वतः लोंढे रावसाहेबांना फोन लावला होता, परंतु ते पुण्याला असल्यामुळे काही कारणास्तव त्यांनी माझा फोन उचलला नाही. तर मी त्यांच्याही वरती PWD अंतर्गत आपले जे डेप्युटी इंजिनियर आहे आंबेगाव तालुक्याचे कुंभार साहेब यांना पत्र दिलं. त्या पत्राची पोस्टसुद्धा माझ्याकडे आहे की आमच्या स्थानिक नागरिकांना, वाबगाव असेल, जवळके असेल, सर्व नागरिकांना खूप त्रास होतो आहे. काही ॲक्सिडेंटसुद्धा या रोडवर झाले आणि नागरिकांची खूप संतप्त भावना आहे. यावर तुम्ही लवकरात लवकर काही ती कार्यवाही करा, ठेकेदारांसोबत बोला किंवा तुमच्या खाली जे लोंढे रावसाहेब आहेत त्यांच्यासोबत तुम्ही लवकरात लवकर चर्चा करा, त्यांनाही साईटवर पाठवा आणि तुम्ही स्वतःही साईटवर येऊन हे पाहणी करा आणि लवकरात लवकर यावर काय असेल तो डिसिजन घ्या. तर तो पत्र वाचून सकाळी त्यांनी स्वतः मला फोन केला होता की मी स्वतः या कामावर येईल आणि या कामाची पाहणी नक्कीच करेल. काल माझं आमदार साहेबांसोबत त्या विषयावर बोलणं झालं, तर त्यांनी सांगितलं की मी कुंभार साहेबांसोबत आणि जे कोणी ठेकेदार असतील त्यांच्यासोबत नक्कीच बोलेल आणि हे काम अतिशय उत्कृष्ट दर्जाचं आपल्याला करून देतील ते. खरं तर याबरोबर छोटासा प्रश्न विचारावा वाटतो की आपला तालुका खेड आहे आणि पलीकडचं आंबेगाव आहे. आंबेगावचे प्रतिनिधी आणि खेडचे प्रतिनिधी वेगळे आहेत आणि या सीमेवरचं हे गाव असल्यामुळं इथे प्रतिनिधींचं तालुक्यातल्या कमी होतंय किंवा जाणीवपूर्वक तुम्हाला टार्गेट काम व्यवस्थित करायचं नाही किंवा तालुक्याच्या आमदारांना या ठिकाणी काम करताना थोडंसं अडचण निर्माण करायची, असं काय वाटतं? नाही, असं अजिबात वाटत नाही. कारण काम हा कोणता निवडणुकीच्या अगोदर टेंडर निघाले, निवडणुकीच्या अगोदर हे काम माझ्या माहितीनुसार सुरू झाले. जे काम ठेकेदार करतोय तो कोणत्याही पक्षाचं नाही आहे. ते ऑनलाईन टेंडर भरलं होतं, ते त्यांनी स्वीकारले आणि त्याचं तो काम करतोय. त्याच्यामुळं आम्हाला कोणी टार्गेट करते हा विषय त्या ठिकाणी येत नाही आहे. आणि ह्याच्यावर ठेकेदारासोबत सुद्धा आमदार साहेबांचं बोलणं झालं आहे आणि ठेकेदारांनी उत्तर दिले की आम्ही हे काम व्यवस्थित करून देऊ. स्थानिक लोकांना मी स्वतः विचारात घेऊन हे काम त्या ठिकाणी सुद्धा सांगितलं. सभापती आदरणीय विजू शिंदे आहेत, ते जिल्हा परिषद सदस्य आहेत, गटनेते आहेत. खरं तर या ग्रामस्थांची तक्रार आहे, किंबहुना यांचं म्हणणं आहे रस्ता व्यवस्थित झाला तरच आम्ही या ठिकाणी कामाला सुरू करून देऊ, अन्यथा काम करून असणार का या कामाला पुढे कशा पद्धतीने पाहणार आहे? गोष्ट अशी आहे की इथले खरं तर सगळे अतिशय जागृत आहेत आणि सगळे बघताय की जर एखादी काम चुकीचं झालं किंवा आजूबाजूच्या सरपंचांनी यांनी तात्काळपणा त्याच्यात उठाव केला, त्यांनी बघितलं नाही की कोण प्रतिनिधी येणार, मग त्याच्यावरती काय होणार. त्यांनी हाय तो रस्ता तात्काळ मला 2-3 दिवसापासून मला फोटो पाठवले, आपल्या आमदारांना पाठवले, माऊली शेटला पाठवले, आमच्या सभापती ताईंना पाठवले. काय पाठवलं की बाबा असा पारगावपासून तो जो पेठ फाटा आहे तिथून वाबगावपर्यंत रस्ता होतो आहे आणि हा रस्ता होता असताना यातली एक दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आंबेगावची जी हद्द आहे तिथपर्यंत रस्त्याचं काम सुसूदित आहे, हे आमच्या नागरिकांचं म्हणणं आहे. आणि मग खेड तालुक्यामध्ये बाबा असं कसं तुम्ही करता की आमची भावना अशी आहे लोकप्रतिनिधी म्हणून, ना जिल्हा परिषद सदस्य, एक जिल्हा परिषद गटनेता की पुणे जिल्ह्यामध्ये कुठला तालुक्याचा भेदभाव असण्याचं काही कारण नाही. आमची भावना आहे की सरळ आहे, पण जर ठेकेदार असा भेदभाव करायचा निर्माण प्रयत्न करत असेल तर हे चुकीचं आहे. आणि तुम्ही हे रस्त्याचं काम बघितलं असेल, 4-5 ॲक्सिडेंट त्या ठिकाणी झाले आणि गंभीर स्वरूपाची गोष्ट आहे की जर उद्या एकदाच काम त्या ठिकाणी होणार आहे तेव्हा माऊली शेटने आम्ही मागाशी दीप्तीताईंनी, सभापतीताईंनी
संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला आणि संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्टपणाने कडक सूचना दिल्या, या कामामध्ये शासनाने दिलेल्या अटीवृत्तीप्रमाणे टेंडरप्रमाणे त्या क्वालिटीचं काम आहे की नाही चेक करा आणि त्या दर्जाचं काम त्या ठिकाणी झालं पाहिजे. आमचे स्थानिक नागरिक, स्थानिक सदस्य यांना विश्वासात घेऊन काम करा आणि चांगल्या क्वालिटीचं काम करा. तुम्ही दुजाभाऊ करू नका की आंबेगाव तालुक्यात वेगळं काम आणि खेड तालुक्यात वेगळं काम. त्यांना असं वाटायला लागलं की बाबा खेड तालुक्यात काय कोण आपल्याला बघायला नाही, कोण विचारलं नाही, पण असं होणार नाही. आम्ही लोकप्रतिनिधी आहे, आम्ही जागृत आहे. वेळप्रसंगी सगळ्या पातळीवरती आंदोलन आणि लढाईची भूमिका आमची आहे. त्यामुळे अजून आता त्या संबंधित अधिकाऱ्यांनी लोंढेंनी आम्हाला सांगितलंय की 4-5 दिवस आम्हाला वेळ द्या, आम्ही व्यवस्थितपणानं. पूर्णा नगर परिषदेच्या पाठोपाठ रेल्वे परिसरात झालेल्या अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. 30 मार्चपासून इंजिनिअरिंग विभाग, रेल्वे सुरक्षा बल आणि स्थानिक पोलिसांच्या सहकार्यानं टपरी पथधारक, चहा विक्रेते आणि इतर लहान दुकानं हटवण्यात आलेत. गेल्या काही दिवसांपासून या अतिक्रमणामुळे प्लॅटफॉर्म 4 दिशेनं येणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. नगर परिषदेच्या मोहिमेअंतर्गत या भागात स्वच्छता आणि प्रवाशांसाठी सोयी सुविधा सुधारण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. रेल्वे अधिकारी दिलीप कुमार आणि उदय कुमार, रेल्वे सुरक्षा बलाचे पासवान तसंच स्थानिक पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते. कारवाईनंतर परिसर अधिक सुव्यवस्थित आणि प्रवाशांसाठी सुरक्षित झालाय. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.